सर्व सज्जन श्रोते चिंतक वाचक पाठक साधक हो. बघा, इथे एक फार मोठा जलाशय आहे, धरण म्हणा, आणि काही घनलक्ष मीटर पाणी त्या धरणामध्ये आहे आणि ते पाणी इतकं शांत निवांत आहे. परंतु धरण ओतप्रोत भरल्यामुळे भिंतीच्या आतलं पाणी शांत आणि भिंतीवरून वाहणारं पाणी खळाळत आहे आणि त्या खळाळत्या पाण्यावरती अनेक विद्युत जनित्रे फिरू शकतात. इतकं त्या पाण्याचा वेग आहे किंवा इतकी त्या पाण्यामध्ये जीवन ऊर्जा आहे. आणि अशाच एका जलाशयाजवळ आत्ता बसलेले आहेत, पण ते दिसत नाहीत. रावसाहेब पटवर्धन आहेत, विमलाताई ठकार आहेत, डेव्हिड बोम आहेत, अजून कोण बुद्ध तत्वज्ञानाचे जाणकार मोठे भिक्खू आहेत, कोणी उपनिषदीय तत्वज्ञान जाणणारे पंडित विद्वान आहेत. तिथेच अरुण आहे, तिथेच प्रशांत आहे, तिथेच नेहा मॅडम आहे, तिथेच अक्षया मॅडम आहे आणि तिथेच एक या सर्वांना चहा पाणी देण्याच्या निमित्ताने, वेळोवेळी चहा देण्याच्या निमित्ताने एक चपराशी आहे, त्याचं नाव नारायण आहे. आता होतं काय, त्या जलसरोवरावर बसल्यानंतर जे होऊन गेलेले परंतु चैतन्य योगी तिथे आहेत असे, आणि त्या जलसरोवराकडे पाहणारे जे आता आम्ही अरुण, नेहा, अक्षया, प्रशांत, संजय अशी नावं घेतली ती, आणि त्याच्यावर एक सर्वसाधारण चपरासी नारायण, यांच्यामध्ये त्या होऊन गेलेल्या लोकांची चेतना आणि ती चेतना त्याखेरीज त्यांच्या हृदयामध्ये आत्ता वसत असलेली चेतना आणि समोरचा जलाशय ज्याच्याकडे ते अनिमिष नेत्राने पापणी सुद्धा न लावता पाहत आहेत, त्याचा एक असा परिणाम होतो की त्या एकूण चेतनेमुळे हे जे अरुण आहेत किंवा प्रशांत आहे, संजय आहे, नेहा आहे किंवा अक्षय आहेत, यांच्या हृदयामध्ये प्रचंड उलथापालथ होते. आणि त्या उलथापालथीतूनच प्रश्न विचारला जातो. दुसऱ्याचे दुःख, वेदना, पीडा इत्यादी पाहून एखाद्या आपल्या स्वतःच्या दुःख वेदनांपासून कशी मुक्ती मिळवू शकतो. गौतम बुद्ध यांना जे जमले ते इतरांना का जमत नाही? गतजन्माचा यात काही संबंध आहे का? तसे असेल तर आपणाला वाट पाहत बसणे याशिवाय गत्यंतर नाही का? आता हे सर्वच्या सर्व प्रश्न त्या एकूण वातावरणात आणि एकूणातच त्या शांत जलसरोवरामध्ये, ज्याला मिल पॉन्ड म्हणतात, त्याच्यात हे प्रश्न त्यांच्या त्या प्रश्नाच्या क्षमतेनुसार पडतात. आणि पाण्यात दगड पडल्यानंतर दगडाच्या वस्तुमाना इतकं उत्तर मिळावं, तसंच या शांत जलसरोवरातून काही ध्वनी निनादतो. तो ध्वनी कसा निनादतो, तो कोठून निनादतो, याच आपण जर चिंतन केलं तर प्रथम तो प्रश्नाला प्रतिउत्तर म्हणून ध्वनी निर्माण झाला. तो ध्वनी काय सांगतो ते पहा. तो ध्वनी वाटलं तर आकाशवाणी पद्धतीने किंवा त्या निवांत जलसरोवरातून येत आहे असंही समजायला हरकत नाही. तो ध्वनी सर्वसाधारणपणे ऐकणाऱ्याच्या मनामध्ये प्रश्नाला उत्तर देताना किंवा प्रश्नाचं उत्तर ज्यांना अपेक्षित आहे त्यांच्या हृदयामध्ये तो ध्वनी उत्तर रूपाने सर्वसाधारणपणे असा गुंजन करतो. दुसऱ्याचे दुःख, वेदना, पीडा इत्यादी पाहून एखादा आपल्या स्वतःच्या दुःख वेदनांपासून कशी मुक्ती मिळवून घेतो. या प्रश्नाच्या उत्तरात स्वाभाविकपणे उत्तर मिळतं तेव्हा प्रश्नकर्त्याच्या हृदयामध्ये अशा भावना निर्माण होतात. आपण विचारलं तर खरं,
दुसऱ्याचे दुःख वेदना पीडा पाहून एखादा आपल्या स्वतःच्या दुःख वेदनांपासून कशी मुक्ती मिळवून घेतो. परंतु आपण विचारलं तर खरं, पण दुःख वेदना पीडा किंवा सुख हे खरोखरच दुसऱ्याच आणि आपलं असं असतं का? दुःख वेदना पीडा किंवा उलट पक्षी सुख सुद्धा हे दुसऱ्याच आणि आपलं असं वेगवेगळं काही असू शकतं का? की दुःख वेदना पीडा म्हणजे दुःख वेदना पीडा आणि सुख म्हणजे सुख हे कुणाच्याही मालकीचं नसतं. दुःख वेदना पीडा आणि सुख हे एकत्वाने सर्वंकषच असतं. ते माझं तुझं असू शकत नाही. बघा, उत्तर मिळायला सुरुवात झाली. हे असू शकत नाही म्हटल्यानंतर याचे कारण म्हणजे एखादा महारोगी मरणपाय यातना भोगणारा माणूस ज्याच्या यातना त्याच्या सर्वांगातून त्याच्या विव्हळण्यातून कण्यातून याद्वारे प्रकट होत आहेत असा दिसणे, याचा अर्थ हे जे सर्व दिसतं विव्हळणं कणणं वेदना हे जेव्हा दिसतं त्या डोळ्यांना दिसतं आणि त्या डोळ्याद्वारे मेंदूवर त्याचं प्रत्यक्ष रूप उमटतं आणि त्या कारणानेच दिसलेलं पाहताना विव्हळणं कणणं हे पाहताना पाहणाराच विव्हळू लागतो, पाहणाराच दुःखमय होतो. असाच याचा अर्थ होत नाही का? दिसणे याचा अर्थ डोळ्याने दिसणे आणि जे डोळ्याला दिसलं त्याचं भावचित्र मन हृदय आणि मेंदूवर उमटणे आणि ते भावचित्र जर भीतीवर असेल तर ते भावचित्र जिथे उमटलं तिथेच भीतीची वेदनेची जाणीव होणे. अशा अर्थी दुःख पाहणे म्हणजे दुःख होणे असा अर्थ होतो का न होतो हे आपल्या हृदयामध्ये निर्माण झालेल्या या चिंतनातून बाहेर आलेलं आहे. तर ते चिंतन वरचेवर नीट आपण तपासलं तर आपल्या लक्षात येईल दुःख वेदना आक्रोशाने व्यथित एखादा आपणासमोर असेल तर स्वाभाविकरित्या आपले त्याच्याकडे लक्ष जाते. लक्ष जाणे याचा अर्थ त्या दुःखाने आपल्या मनाला आकर्षून घेणे. जसे सौंदर्य लक्ष वेधते तसेच दुःखही लक्षवेधी असतेच असते. सौंदर्य व दुःख या दोन्हीतही लक्षवेधी आकर्षण असतेच असते. मन वेधून घेणे या अर्थी खरे तर दुःख अधिक आकर्षक. येथे आकर्षक याचा अर्थ सुखावं असा नसतो, तर आपला वेध आपल्या लक्षाचा आपलं लक्ष तिकडे अधिक तीव्रतेने जाणे एवढाच या आकर्षणाचा अर्थ आहे. दुःख आकर्षक असतं याचा अर्थ दुःख सुखावं आहे असं नव्हे, तर दुःख अधिक आकर्षक असतं याचा अर्थ दुःखाकडे आपण अधिक झेपावतो, दुःखाकडे आपली आंतरिक भावना अधिक झेपावते असा त्याचा अर्थ आहे. तर सुख आणि दुःख हे वेगवेगळ्या पातळीवर आकर्षकच असतात. एक सुखदायक असेल एक पीडादायक असेल तरी सुद्धा सुख देणारं आणि पीडा देणारं जे सुख आपल्याला बाहेर दिसतं जे दुःख आपल्याला बाहेर दिसतं तेव्हा बाहेरचं सुख आणि बाहेरची पीडा जर आपण नीट पाहत असू तर त्या सुखाच्या आणि पीडेची जे भावचित्र तरंग आपल्या अंतःकरणावर उमटतात ते आपल्याला सुखदायक आणि पीडादायक वाटतात. म्हणजेच आपण जे जे पाहतो ते आपल्या मनपटलावर हृदय पटलावर पाहणे मेंदूद्वारे चिंतन करणे म्हणजेच आपल्या जीवन ऊर्जेद्वारे त्याचे आकलन करून घेणे. या अर्थी आपण जे पाहतो ते आपल्या नकळत आपण तेच होतो असं समजून घेतलं तर किंवा एकदा हे नीट समजले की आता पुढे जाण्यास हरकत नाही. पुढे जाणे म्हणजे टाळणे नव्हे, पुढे जाणे म्हणजे सुख दुःख सौंदर्य कुरूपता शारीरिक दृष्ट्या सशक्तता व अशक्तता आणि दुबळेपण याकडे लक्ष वेधले जाणे आणि जेथे लक्ष जाते तेथे आणि त्याच्याशी थांबणे पाहणे आणि पाहता पाहता पाहणारा जे पाहिले जाते त्याच्याशी एकरूप होणे भक्त होणे. म्हणून जेव्हा आपण म्हणतो आता पुढे जाण्यास हरकत नाही तेव्हा पुढे जाणे म्हणजे टाळणे नव्हे, तर आपण जे पाहतो ते सुख असो किंवा दुःख असो आनंददायी असो किंवा पीडादायी असो ते असं पाहणं की पाहता पाहता जे पाहिलं ते
डोळ्याद्वारे दृश्याद्वारे मेंदूपर्यंत जाते, मनोहृदयापर्यंत जाते आणि त्या पीडादायक आणि सुखदायक गोष्टीचं तंतोतंत भावचित्र पाहणाऱ्याच्या हृदयावर मनपटलावर उमटते आणि पाहता पाहता त्या भावचित्रामध्ये विभोर व्हायला होतं आणि जो सुखाच्या सुखदायक आणि पीडेच्या पीडादायक चित्रामध्ये भाव विभोर होऊन जातो, तो स्वाभाविकपणे देहभाना पलीकडे जाऊन सुख आणि दुःखाशी एकरूप होतो. असं जर घडत असेल तर ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व्ड, पाहणारा जे पाहतो तेच असतो, असा त्याचा स्पष्ट अर्थ आपल्या लक्षात येईल. तर पाहणे म्हणजे भक्त होणे, पाहणे म्हणजे जे जे पाहिले जाते ते तेच होऊन जाणे, पाहणे म्हणजे एकजिन्सी असणे. आपण जे पाहणारा आणि पाहिले जाते ते त्यातलं द्वैत मिटणं आणि पाहणारा आणि पाहिले जाते ते एकजिन्सी एकरूप होणं, यालाच ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व्ड म्हणतात. आता असं जर होत असेल तर काय पुढे घडतं बा. ऑब्झर्वर बिकमिंग वन विथ द ऑब्झर्व्ड, आयदर वन विथ हॅपी पर्सन or that person who is suffering, mourning and who is full with his sorrow. अशा वेळेला पाहणारा पाहतो त्याच्याशी एकरूप होतो. मग तो जो पाहतो तो कदाचित आनंदी माणूस असेल किंवा कदाचित दुःख वेदनेने विवळणारा माणूस असेल आणि त्याचं दुःख प्रकट होत असेल, तर पाहणारा जे पाहतो त्याच्या सुखमय पाहण्याशी, त्याच्या सुखरूप असण्याशी किंवा त्याच्या सुखाशी जेव्हा सुखरूप होतो आणि पाहणारा दुःखी कष्टी माणसाच्या दुःखाशी जेव्हा दुःखरूप होतो, तेव्हाच ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व्ड, म्हणजे सुखाशी सुखरूप होणे आणि दुःखाशी दुःखरूप होणे असं एकंदरीने घडत असतं. कारण असे होणार नाही तर सुख किंवा दुःख लक्षवेधी म्हणताच येणार नाही. जर आपण सुखाशी सुखरूप झालो नाही आणि दुःखाशी दुःखरूप झालो नाही तर सुख आपलं लक्ष वेधून घेतं, दुःख आपण आपलं लक्ष वेधून घेतं, ह्या म्हणण्याला अर्थच नाही. सुखाचं आकर्षण म्हणजे सुख आपल्याला खेचतं, दुःखाचं आकर्षण म्हणजे दुःख आपल्याला खेचतं आणि सुख दुःख जे आपल्याला खेचतं त्यामध्ये खेचला जाणारा असा जो तो म्हणजे ऑब्झर्वर विलीन पावतो, हाच तर ऑब्झर्वर इज द ऑब्झर्वचा अर्थ आहे. म्हणून जर सुख दुःख लक्षवेधी नसते तर आपण तिकडे खेचले गेलोच नसतो आणि आपण तिकडे जर पूर्णतः खेचलो गेलो तर पूर्णतः आपण त्या सुखाशी आणि दुःखाशी सुखरूप दुःखरूप होऊन आपण मीपणाने उडत नाही आणि आपलं अस्तित्व म्हणजे शुद्ध सुख शुद्ध दुःख, परिपूर्ण सुख आणि परिपूर्ण दुःख असंच होऊन जातं. हे संपूर्ण भाव पातळीला जर आपल्या लक्षात आले तर हळूहळू आपल्या प्रश्नाचा उलगडा आपल्याला होणार असं निश्चित समजा. पुढे आता मात्र हे ज्याबाबत घडते, मात्र असा सुखाशी जो सुखरूप होतो आणि दुःखाशी जो दुःखरूप होतो तो माणूस ही इज रिक्वायर्ड टू बी रिझनेबली साऊंड विथ हार्ट अँड माइंड, म्हणजे जो माणूस मनाने आणि हृदयाने अत्यंत निरोगी असेल, अत्यंत सक्षम असेल, ज्याच्यामधील जीवन ऊर्जा ज्याला त्याची जीवन ऊर्जा मन आणि हृदय अत्यंत सक्षम राखण्यास मदत करीत असेल किंवा जो आपल्या जीवन ऊर्जेमुळे रिझनेबली स्ट्रॉंग विथ हार्ट अँड माइंड असेल किंवा रिझनेबली साऊंड विथ हार्ट अँड माइंड असेल, म्हणजे अत्यंत योग्य पद्धतीने ज्याचं हृदय आणि मन सशक्त असेल, अशाच माणसाला हा ऑब्झर्वर इज द ऑब्झर्वचा अनुभव येऊ शकतो. कारण अनुभव येण्यासाठी आणि अनुभवलेले जे आहे त्याच्यामध्ये अनुभविता नष्ट होण्यासाठी माणसातील जीवन ऊर्जा ही तिच्या पूर्ण क्षमतेने तिचं वहन असावं लागतं. माणसातील जीवन ऊर्जेला मध्ये कुठलीच आडकाठी आली नाही तरच हे समजू शकते. आता जीवन ऊर्जेला आडकाठी येणं म्हणजे काय, तर वाहत्या प्रवाहाला जसं
पुढा कचरा आल्यामुळे आडकाठी येते. तसंच वाहत्या जीवन ऊर्जेला जर काही चुकीच्या समजुती, ग्रह, पूर्वग्रह, संस्कृती, चालीरीती यांचा अडथळा आला तर वाहत्या जीवन प्रवाहात येणारा अडथळा म्हणजे सांस्कृतिक काटे कुटे आणि फाटे. जसं वाहत्या पाण्यामध्ये येणारे अडथळे म्हणजे कुडा कचरा दगडधोंडे होत. म्हणून जीवन याला आपण जसं लाईफ म्हणतो तसा जीवन याचा अर्थ पाणी सुद्धा असा आहे. पाण्याला अडथळा आला तर पाणी तुंबतं आणि जीवनाला अडथळा आला तर जीवन तुंबतं. आणि जेव्हा जीवन तुंबतं तेव्हाच असे प्रश्न निर्माण होतात की दुसऱ्याचे सुख आणि दुःख पाहता पाहता जर माणूस सुखरूप आणि दुःखरूप झाला तर सुख आणि दुःख नाहीसे होते. आणि ते कसे नाहीसे होते आणि असं सुख दुःख नाहीसे झालेला गौतम बुद्धासारखा महामानव इतरांना सुख दुःख नाहीशी करण्यासाठी कशी मदत करतो. तर सुख दुःख नाहीसे होणे याचा एवढाच अर्थ आहे की आपल्यातील जीवन ऊर्जा जर अत्यंत सशक्ततेने निर्भयतेने वाहती असेल, जर आपल्यामध्ये कुठल्याही तऱ्हेचं तपासून न घेतलेलं असं काही ज्याला आपण म्हणतो चिखल धोंडे अशा तऱ्हेचं काही संस्कृतीजन्य अडथळे नसतील, काटे कुटे फाटे नसतील, तर निश्चितच असं समजा की आपली जीवन ऊर्जा सतत वाहत आहे. आणि ही जी जीवन ऊर्जा असते तिला स्वाभाविकरित्या स्टार्ट, इंटरवल आणि एंड नसतो. जीवन ऊर्जेला आधी नाही, मध्यंतर नाही आणि अंत नाही. अशी जीवन ऊर्जा जेव्हा सतत वाहत असते तेव्हा ती अरुण मधून, ती नेहामधून, ती अक्षयामधून, ती प्रशांतमधून, ती त्या चपरासी नारायण म्हणून तशीच वाहते जशी तिचं नियमित वाहनं असतं तसं. मात्र आत्ताही जी नावं घेतली तो अनेक आपल्या समाजातील हे जे लोक आहेत यांची जर हृदय, यांची मन जर जीवन ऊर्जेला अटकाव करणारी म्हणजेच ग्रह, पूर्वग्रह, अतिग्रह, दुष्टग्रह, सुष्टग्रह, संस्कृती, काटे कुटे फाटे यांनी भरलेली असतील तर त्या जीवन ऊर्जेला वाहण्यासाठी वाव मिळत नाही आणि अनेक प्रश्न निर्माण होतात. आणि ते प्रश्न सोडवता जीव मेटाकुटीस येतो आणि आपल्याला उगीच वाटतं की जीवन म्हणजे दुःख. परंतु तसं नाही. जीवन हे पळापळाने पळत असते. पाणी जसं क्षणाक्षणाने पुढे जातं तसं जीवन म्हणजे लाईफ किंवा लाईफ एनर्जी ही पळापळाने पुढे जात असते. ती पळापळाने पुढे जाताना जसं पाण्याच्या बिंदूतून सूर्याचं प्रतिबिंब पडतं आणि त्या बिंदूतून काहीतरी दर्शन होतं, तसं पळापळाने पुढे जाणाऱ्या या पळणाऱ्या जीवनाच्या कणाकणामध्ये अनेक प्रसंग प्रतिबिंबित होतात. त्यातील काही प्रसंग आपल्याला आनंददायी, काही दुःखदायी वाटतात. परंतु पाण्याच्या बिंदूमध्ये प्रतिबिंबित होणारा सूर्य हा जसा भासमान आहे तसाच जीवनाच्या ऊर्जेमध्ये, वाहत्या जीवनामध्ये भासमान होणारे सुख दुःख हे सुद्धा अशा अर्थी व्यर्थ आहेत. कारण एका पळात सुख आणि दुसऱ्या पळात दुःख, परत तिसऱ्या पळात सुख, परत दुःख, असं सुख दुःखाच्या पाठशिवणीचा खेळ म्हणजे जीवन आहे. परंतु जे पाठशिवणीत आहे ते शाश्वत नाही, ते पळत आहे. म्हणून जीवन पळत आहे, म्हणून सुख दुःखही पळत आहे. आणि जे पळत आहे, जे कायमस्वरूपी टिकत नाही, त्याच्याबद्दल जर आपण शोक करणार असू तर त्याचा अर्थ एवढाच आहे की आपल्या जीवनाच्या प्रवाहामध्ये काहीतरी काटे कुटे फाटे संस्कृतीची अडगळ निर्माण झालेली आहे. आणि ही जी संस्कृतीची अडगळ आहे ती दूर केली तर आपला जीवन प्रवाह तसा मुक्त होतो की ज्याला स्टार्ट नाही, इंटरवल नाही आणि एंड नाही, ज्याला आधी मध्य अंत नाही. आणि असा आधी मध्य अंत नसलेला जीवन प्रवाह जिथे जिथे खळाळता असतो, पळापळाने पुढे जात असतो, तिथे पळापळा गणित सुख दुःख म्हणजे छायाप्रकाशाच्या पद्धतीने जात येत असतात. आणि सुख दुःख हे शाश्वत नसते, कारण छाया प्रकाशात आणि प्रकाश छायेमध्ये रूपांतरित होत असतो. जसा दिवस रात्रीत आणि रात्र दिवसात रूपांतरित होतो तसंच जीवन मरणात आणि मरण जीवनात रूपांतरित होत असतं.
असं जे अशाश्वत आहे त्याच्याकडे जर आपण वेगळेपणे पाहिलं नाही तरच आपण खऱ्या अर्थाने सुखदुःखमय जीवनाकडे जीवन म्हणून पाहू शकू. आणि जेव्हा आपण सुखदुःखमय जीवनाकडे जीवन म्हणून पाहू, एकसंधतेने पाहू, तेव्हा सुखदुःखमय जीवन आपल्या लक्षात येता येता त्या सुखदुःखमय जीवनाच्या खाली जो निर्मळ चैतन्याचा अनादि अनंत असा प्रवाह आहे तो आपल्या लक्षात येईल. आणि आपल्या जीवनात वाहणारी ही आदि मध्य अंतहीन अनादि अनंत जी जीवन ऊर्जा आहे तिच्याकडे आपलं लक्ष गेलं की तीच जीवन ऊर्जा आपणाला सुखदुःखाकडे पाहता पाहता सुखदुःखाच्या पलीकडे नेईल. आणि अशी माणसं म्हणतात स्वाभाविकपणे मी 90 वर्ष जगलो, अनेक सुखदुःखांना तोंड दिलं, पण विशेष म्हणजे मी अजून जगत आहे. तर 90 वर्ष जगलो, अनेक सुखदुःखांना तोंड दिलं, पण विशेष म्हणजे मी अजून जगत आहे असा म्हणणारा माणूस खरोखर जर ज्ञानी असेल तर त्याचा अर्थ एवढाच आहे की तो जीवनाशी एकरूप झाला. जो जीवनाशी एकरूप झाला तो त्या जीवनातील प्रत्येक भागाकडे स्वतंत्र न बघता त्याच्याकडे जीवन म्हणून पाहतो. आणि जो जीवनाशी एकरूप होतो तो सुखाशी सुखरूप, दुःखाशी दुःखरूप, म्हणजे जीवनाशी जीवन रूप आणि खरे तर अखंड चैतन्याशी चैतन्य रूप होतो. असा अखंड चैतन्याशी जो चैतन्य रूप होतो तोच माणूस ही सुखदुःखाची समीकरणे सहजतेने सोडवू शकतो. आणि असाच माणूस जर 90-100 वर्ष जगला आणि ही त्याला जीवन ऊर्जेची स्थिती गती आणि त्याचा परिणाम स्वरूप घडणार सर्व जर त्याला 50-60 मध्ये अवगत झालं तर स्वाभाविकपणे तो तिथून पुढे जे काय त्याचं जीवन 10-20-25 वर्ष असेल तोपर्यंत हे त्याला अवगत झालेलं त्याचे अद्भुत सुखदुःखाशी सुखदुःख रूप होऊन पाहणे, सुखदुःखाशी सुखदुःख रूप होऊन पाहणे म्हणजे एकूण जीवनाशी जीवन रूप होऊन पाहणे. आणि जीवनाशी जीवन रूप होऊन पाहणे म्हणजे आपल्यातील आदि मध्य अंत नसलेल्या जीवन ऊर्जेशी एकरूप होणे आणि लक्षात घेणे की आपण केवळ आणि केवळ जीवन ऊर्जा आहो. आपण शरीर नाही, सर्व शरीरातून वाहणारा आणि सर्व शरीर बाह्य असणारा सबाह्य अभ्यंतरी, स्वबाह्य म्हणजे बाहेरच्या सहित, अभ्यंतरी म्हणजे आत, म्हणजे शरीराच्या बाहेर आणि शरीराच्या आत जी अखंड जीवन ऊर्जा वाहत आहे, जी निसर्गामध्ये आहे, जी पशुपक्षी प्राण्यांमध्ये आहे, जी आत आहे, जी बाहेर आहे, जिला आदी नाही, मध्य नाही, अंत नाही, अशी आपण जीवन ऊर्जा आहोत. हे जेव्हा एखाद्याला कळते तेव्हाच तो बुद्ध होतो. आणि असा बुद्ध झालेला माणूस बद्धाना या जीवन ऊर्जेचं दर्शन साक्षात्कार म्हणजे साक्षात आकार रूपे करू शकतो. आता ऊर्जा दिसत नाही, मग तिचा साक्षात आकार म्हणजे काय, तर ही जी ऊर्जा आहे ती ऊर्जा आपण आहोत हे बुद्धाने ज्या तऱ्हेने ओळखलं, त्याने ज्या संवेदनेने ओळखलं, ती संवेदना म्हणजे संपूर्ण जीवन शक्ती, जिला आदि मध्य अंत नाही अशी ही जी संवेदन शक्ती आहे, अशी ही जी संवेद्य शक्ती आहे ती त्याचीच जागी होते, ज्याने आपल्या जीवनामध्ये काही न तपासता मानव गोष्टीचा भरणा केलेला नसतो. आणि मानव गोष्टीचा भरणा जो आहे तो आपल्या जीवन ऊर्जेला अडथळा आणतोय. लक्षात येऊन जर वेळीच हे सर्व लक्षात आलं तर आपल्यातील संस्कृती रूपे काटे फाटे आणि एकंदरीतच ज्याला कंडिशनिंग म्हणतात ते दूर केलं गेलं की विना अडथळा जीवन प्रवाह सुरू होतो. जसं पाण्यातील कुडा कचरा काढला की पाठचाळीतून पाणी सहज जातं, तसं हृदयातील कुडा कचरा कंडिशनिंग काढलं की एका हृदयातून दुसऱ्या हृदयात, तिसऱ्या हृदयात, असा 2 वेगवेगळ्या हृदयात तो जीवनाचा ओघ सुरू राहतो. मध्ये तर 2 आकारामध्ये तर निसर्ग असतो, तिथे तर जीवन ऊर्जा पूर्ण शुद्ध असते. म्हणून निसर्गातच पूर्ण जीवन ऊर्जा आहे, शुद्ध रूपात जीवन ऊर्जा आहे. ती जेव्हा देहात प्रवेश करते तेव्हा ते देह आणि त्या देहाचे धारण करते. म्हणजे मालक जर कंडिशन नसतील
तर देहामध्ये कंडिशनिंग नाही, देहामध्ये अडथळा नाही, बाहेर अडथळा नाही, बाहेर अडथळा नाही, आत अडथळा नाही, म्हणजे स्वबाह्य अभ्यंतरी केवळ जीवन ऊर्जा आणि जीवन ऊर्जाच आहे असं जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा अशी माणसं कदाचित देहरूपाने 90व्या वर्षी मरतील, परंतु 60व्या वर्षी त्यांना जर हे कळलं तर मधली 30 वर्ष ते म्हणजे ते स्वतःला केवळ आणि केवळ अखंड अमर्त्य ऊर्जा आपण आहोत हे समजतात. आणि आपण अखंड अमर्त्य ऊर्जा आहोत हे समजल्यानंतर त्याचे दर्शन जेव्हा अरुणला होते, जेव्हा नेहाला होते, जेव्हा अक्षताला होतं, जेव्हा प्रशांतला होतं, जेव्हा अजून कोणी मनोहरला होतं, किंवा जेव्हा एखाद्या चपरासी नारायणला होतं, तेव्हा या सर्वांमध्ये एका अद्भुत प्रतिभेचा जन्म होतो. आणि ही अद्भुत प्रतिभा जिथून त्यांना मिळाली, हे अद्भुत ज्ञान त्यांना जिथून मिळालं, तो असतो एक कृष्ण डोह, अतीव शांत आणि अतीव निवांत असा तो कृष्ण डोह, ज्याच्यामध्ये केवळ निवांतपण आहे असा निवांत कृष्ण डोह म्हणजेच शांत दक्षतेत असलेला कृष्णमूर्तींचा अमदभाव. आणि हा अमदभाव ज्याला पकडता आला तो या अमदभावानेच सुख दुःखातीत होतो. आणि हाच अमदभाव तो लोकांना देता देता तो लोकांनाही सुख दुःखातीत करतो. सुख दुःख या अडीअडचणी नव्हेत, सुख दुःख हे अडथळे नव्हेत, तर सुख दुःख म्हणजे एवढंच आहे. आपण म्हणतो ना, त्या तिथे डोंगरा पलीकडे सूर्य आहे, तर त्या तिथे डोंगरा पलीकडे सूर्य आहे हा विश्वासच डोंगराच्या पलीकडे जायला मदत करतो. आणि डोंगराच्या पलीकडे दिसणारा सूर्य जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की डोंगराच्या आधी जेव्हा आपल्याला जाणवतो त्या तिथे पलीकडे सूर्यप्रकाश आहे, तेव्हा मध्ये डोंगर असून सुद्धा आपल्याला आधीच जाणवतं की डोंगराच्या पलीकडे सूर्यप्रकाश आहे. त्याचा अर्थ असा आहे, आपल्यामध्ये कंडिशनिंग आहे तो डोंगर आहे, पण प्रत्येक डोंगराच्या पलीकडे सूर्यप्रकाश आहे. डोंगर पार केला की प्रत्यक्ष सूर्य दिसतो. तसं आपल्यातील कंडिशनिंग काढून टाकलं की सूर्य दिसतो. आपल्यातील समजुती, गैरसमजुती, संस्कृतीचे अडथळे काढून टाकले की सूर्य दिसतो. आणि सूर्य दिसतो म्हणजे अखंड अक्षय अशी आदि मध्य अंतविहीन अमर्त्य ऊर्जा आपल्याला दर्शन देते. आणि आपल्या लक्षात येतं की अमर्त्य ऊर्जा पाहणारा स्वतःच अमर्त्य ऊर्जा आहे. मग अशा वेळेला नैसर्गिकरित्या जरी देह पडले तरी अखंड अमर्त्य ऊर्जा म्हणून सर्वच माणसं शाश्वत स्वरूपात असतात. तशी ती शाश्वत स्वरूपात नसती तर त्या धरणाच्या शेजारी अदृश्य रूपात बसलेले जे कोण आहेत, रावसाहेब पटवर्धन आहेत, विमला ठकार ताई आहेत, किंवा डेव्हिड बोम आहेत, किंवा अजून कोण बुद्ध भिक्खू आहे, अजून एखादा वेदांती पंडित आहे, हे अदृश्य रूपात आहेत. आणि शेजारीच अरुण आहे, त्यानंतर अक्षय आहे, नेहा आहे, प्रशांत आहे, संजय आहे, मनोहर आहेत, असे सर्व शेजारी आहेत. तिथेच एक चपरासी अत्यंत शुल्लक नारायण आहे. या सर्वांना जर हे सर्व दर्शन त्या खोल डोहाकडे, त्या कृष्ण विवराकडे, त्या कृष्ण मूर्तींकडे, त्या अमनीय अवस्थेत असलेल्या शांत दक्षतेत जीवन जगणाऱ्या कृष्णमूर्तींकडे पाहून जर आपल्याला हे कळलं की डोंगरा पलीकडे सूर्य आहे, तर आपल्याला डोंगर असतानाही पलीकडचा सूर्य कळलेला आहे. पलीकडे जाऊन खात्री केल्यानंतर सूर्य असतोच, आणि पलीकडे सूर्य असतो म्हणूनच तो जाणवतो की डोंगरा पलीकडे सूर्य आहे. तसंच अडथळ्या पलीकडे जे आहे आणि अडथळ्याच्या अलीकडे आहे ती जीवन ऊर्जा आहे. मधला अडथळा हा मॅनमेड आहे, तो माणसाने निर्माण केला, अडथळा दूर केला की सुख दुःख हे पल पल में बदलणार असतं. जीवन पल पल धावत असतं आणि पल पल धावणारं जीवन पळापळाने बदलत असतं. सुख दुःखात, दुःख सुखात परिवर्तित होत असतं. आनंददायी दुःखदायी आनंददायी होत असतं. आणि एकदा का या सर्व गोष्टीकडे अखंड जीवन म्हणून, अखंड अमर्त्य आदि मध्य अंत विहीन ऊर्जा म्हणून आपण पाहिलं तर माणूस स्वतःच केवळ आदि मध्य अंत विहीन अमर्त्य ऊर्जा आहे. याचं जेव्हा दर्शन होतं तेव्हा सुख राहत नाही, दुःख राहत नाही, जीवन राहत नाही.
तर आपण केवळ आणि केवळ अक्षय आदि मध्य अंतहीन ऊर्जा हो त्याचं ज्ञान होतं. हे ज्ञान होतं तेव्हाच खऱ्या अर्थाने आपला ज्ञानभान उदित होतो. हा ज्ञानभान ज्याचा उदित झाला तोच बुद्ध होतो. तो स्वतः आपल्या बद्धतेतून मोकळा होतो आणि आपल्या बुद्धतेने उर्वरितांना प्रबुद्ध पुढे जाण्यासाठी अधिक प्रज्ञावान बनण्यासाठी मदत करतो. अशा तऱ्हेने जो सुखाशी सुखरूप म्हणजे खऱ्या अर्थाने जीवनाशी जीवनरूप झाला आणि ज्याला शेवटी निश्चित कळलं की आपण म्हणजे आदि मध्य अंतहीन अखंड अमर्त्य ऊर्जा आहोत, असा माणूस जो स्वतः बुद्ध असतो तो इतरांना बद्धतेतून बाहेर काढतो आणि सर्वांना बुद्ध प्रबुद्ध करतो. अशा तऱ्हेने दुःखाशी दुःखरूप आणि सुखाशी सुखरूप होणारा इतरांनाही सुख दुःखातून बाहेर काढतो. फक्त येते सुख दुःख हे माझं तुझं नसतं. सुख दुःख ही जीवनाची वर खाली होताना दिसणारी दृश्य आहेत. उदाहरणार्थ पाणी वाहते. पाणी जेव्हा वाहते तेव्हा ते कधी सपाटीतून वाहते, कधी ते उंचावरून उडी मारते, कधी ते परत उडी मारून वरून परत सपाटीला वाहते. जेव्हा ते सपाटीवर असतो तेव्हा त्याचं दृश्य वेगळं असतं. जेव्हा ते खोलात डोहात उडी मारतं तेव्हा त्याचं दृश्य वेगळं असतं. परत सपाटीला येतं. अडथळे पार करता 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 पाण्याचं जे दृश्य रूप आहे ते वेगवेगळं भासणं. याचाच अर्थ जीवन म्हणजे पाणी वाहत असताना किंवा जीवन ऊर्जा म्हणजे लाईफ एनर्जी वाहत असताना ती जी वेगवेगळी वळणं घेतं त्या वळणामध्ये आपणाला भासमान होणारे चढ किंवा उतार हे सुख दुःख रूपी भासमान उंचवत आहेत. खरं आणि हे आपल्याला कळतं. याचा अर्थच ही कळणारी अखंड अक्षय आदि मध्य अंतहीन जीवन ऊर्जा आपण आहोत हे ज्याला कळतो तो देह पातानंतर सुद्धा अखंड ऊर्जा म्हणून असतो. जसं त्या कृष्णमूर्तीने हे आपणाला सांगितलं म्हणजे कृष्णमूर्तीच आपल्या हृदयामध्ये आपल्या जीवन ऊर्जेला एक तऱ्हेची भर लावत आहेत, आपल्या ज्ञानामध्ये भर घालत आहेत. असंच ज्ञान ज्ञानाने वाढतं. असंच होऊन गेलेले असणारे आणि पुढे होणारे हे सर्व जे देहधारी आहेत तशाच पद्धतीने आपण केवळ अक्षय ऊर्जा आहोत, ज्याला आदी नाही मध्य नाही अंत नाही असे आपण अविनाशी चैतन्य आहोत हे जेव्हा जाणतात तेव्हाच हे खरे, तेव्हाच हे संपूर्ण जग खऱ्या खुऱ्या शाश्वत सुखाने म्हणजे परमनंट प्लेजरने भरून जाते. हेच ते चिंतन जे आपणाला नीट तपासून पाहायचे आहे, जे आपल्यामध्ये खोलवर दडलेले आहे ते आपल्याला वर काढायचे आहे. ते आपणाला वर काढण्यासाठी हे चिंतन मदत करील असं नाही, परंतु या चिंतनामध्ये जो दडलेला भाव आहे तो भाव म्हणजे चैतन्याचा भाव आहे. तो चैतन्याचा भाव जर आपण नीट पाहत असाल, हा चैतन्याचा भाव जर आपण पाहत असाल तर पाहणारे आपण केवळ आणि केवळ आदि मध्य अंतहीन अक्षय ऊर्जा आहोत हे तुम्हाला जाणेल. आणि तुम्ही तेच जेव्हा असाल, तुम्ही जेव्हा अक्षय ऊर्जाच असाल तेव्हा दुसरं तिसरं काही नसल्यामुळे तुम्ही केवळ आणि केवळ निश्चितच देह असो किंवा नसो तुम्ही निश्चितच शाश्वत असं लाईफ एनर्जी म्हणून असाल. आणि हीच ती लाईफ एनर्जी जी बुद्धाला गावली, जी कृष्णमूर्तींना गावली म्हणजे चिंतनातून पाहण्यातून आणि खरं तर ऑब्झर्वर इज द ऑब्झर्ड या पद्धतीने त्यांनी तिचा शोध लावला. तो शोध त्यांनी आयतेपणे आपल्याला दिलेला आहे. फक्त प्रश्न आहे की आपण नीट पाहू शकतो का, आपण जे पाहिलं ते नीट जाणू शकतो का, आपण जे जाणलं ते आपण निश्चित असू शकतो का, आणि जे आपण आहोत ते दुसरं तिसरं नाही, केवळ विशुद्ध चैतन्य अमर्त्य चैतन्य आहोत हा भाव आपण कायमस्वरूपी पकडू शकतो का. हा भाव ज्याने कायमस्वरूपी पकडला, ही धृती धारणा शक्ती ज्याच्यामध्ये आहे तो मेला किंवा आहे याचा प्रश्नच नाही. तो आहे आणि आहेच असतो.